संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा विषय मराठी इयत्ता 7वी। आपण नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर चला मग प्रश्न पहिला, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। तर आपण प्रथम इथे उतारा वाचन करणार आहोत। नामदार गोपाळकृष्ण गोखले हे लोकमान्य टिळकांचे समकालीन उदारमतवादी म्हणून ते प्रसिद्ध होते। विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली। त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन केली। भारत सेवक समाज या नावाने आता तरी परिचित आहे। गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरुस्थानी मानत त्यांचे विचार आज सर्वात अधिक गरज असेल तर ती देशाच्या चारही कोपऱ्यात ऐक्याची आणि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची। देशप्रेम इतके पराकोटीला पोचायला हवे की केवढाही त्याग करायला लागो तो आनंदाने किंवा आनंदायी वाटला पाहिजे। आज त्यागाची अधिक जरूर आहे। बोलणे नको, काम हवे। आपण सारे भाऊ भाऊ आहोत। आपण सारे हिंदू आहोत, हिंदी आहोत। धर्म आणि पंथ यात गुरफटून जाऊ नका। समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे। आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे। संकुचित भावना आणि क्षुद्र विचार यांची मगरमिठी न सोडू तर भाग्योदय कसा होणार। आपण सर्व कामात शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत। राष्ट्राची उभारणी हे सोपे काम नाही। त्यासाठी सबंध आयुष्य द्यावे लागते। आपण खत होऊया, भावी पिढी पीक घेईल। आकडा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणती संस्था स्थापन केली? उत्तर आहे नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, यालाच आत्ता नाव आहे भारत सेवक समाज। दुसरा आहे प्रश्न, नामदार गोपाळकृष्ण गोखले कोणत्या नावाने परिचित आहेत? उत्तर आहे उदारमतवादी। तिसरा आकडा, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे विचार तुमच्या शब्दात लिहा। उत्तर आहे देशप्रेम इतक्या पराकोटीला पोचायला हवे की केवढाही त्याग करायला लागो तो आनंदही वाटला पाहिजे। चौथा प्रश्न, महात्मा गांधी यांच्याबद्दल तुमचे मत लिहा। उत्तर आहे देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधींचे योगदान खूप मोठे आहे। प्रश्न दुसरा, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। तर आपण प्रथम उतारा वाचन करणार आहोत। प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्यांकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही। त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली। क्षणानंतर डोळे उघडून त्यानं लख्ख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिलं। प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला। धोंडा वेडावाकडा होऊ लागला। त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला। दगडापासून दगड, त्याला काहीच सुचत नव्हतं। नुकत्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीती मिश्रित गंमत वाटली। छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला, पण तो त्याने टाळला। 2 प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते। धोंड्यांचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला। सकाळी उठताच रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला। तसाच वेगाने तो टेबलाकडे धावला। आता एक लहान व दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय धडधडलं। रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली। दोन्ही धोंडे त्यानं खिशात टाकले। राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला। शाळेत येताच राजूने शिक्षकांना, मित्रांना त्या धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्यांनी टाळलं। तो निराश झाला। कुणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली।
तो अस्वस्थ झाला. त्याच दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल घोटे यांचं व्याख्यान होतं. त्यांनी अंतराळासोबत परग्रहावरील जीवसृष्टी संबंधीची कथा सांगितली. राजूनं त्यांची कथा बारकाईने ऐकली. त्यानंतरचा राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. त्यातच त्यानं एक ठाम निश्चय केला. राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला. राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे नेले. आता आपण प्रश्न पाहूया. त्यामधील अ आकडा. एका शब्दात उत्तरे लिहा. 1. राजू का शहरला? उत्तर आहे प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून राजू शहरला. 2. राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल का चढू लागला? उत्तर आहे धोंड्याचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला तसा राजूच्या डोळ्यावर झोपेचा अंमल चढू लागला. क आकडा आहे परग्रहावरील जीवसृष्टी संबंधीचे तुमचे मत लिहा. उत्तर आहे मंगळ ग्रहावर सृष्टी आहे असे आम्ही बातम्यात ऐकतो. कार्टूनचे अनेक सिनेमे आम्ही पाहिले आहेत. ड आकडा. तुम्ही कोणत्या बाबतीत ठाम निश्चय केला आहे का? तो कोणता? उत्तर आहे शाळेतून घरी आल्यावर फ्रेश झाल्यावर संपूर्ण अभ्यास करून माझा आवडता खेळ क्रिकेट खेळण्याचा ठाम निश्चय केला आहे. पुढील प्रश्न आहे 3. पुढील कविता वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आता आपल्याला कविता दिलेली आहे. आपण आधी तिचे वाचन करूया. मोती बनून सरसर येती वर्षी मधल्या सरीतून माळ उभिते निष्ठून जाते बावरते जणू परी कुणी या मोत्यांचा संचय करतो. प्रश्न तुझ्या रे जिण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा आभाळातील ह्या मोत्याने माती मधुनी पिकती मोती निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही माणसे कामग कोती संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा कशाचा ऐसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा दृष्टिकोन तो बदल आता रे निसर्गास ह्या बघण्याचा तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. अ आकडा. कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा. तर पहिला प्रश्न पाहूया. या मोत्यांचा पाण्याचा संचय कर. उत्तर आहे पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी खूप मोलाचे आहे. माणसे पशुपक्षी यांच्यासाठी पाणी खूप मौल्यवान आहे म्हणून पाणी संचय करून धरणात साठवले पाहिजे. 2 आकडा. निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे का म्हटले असावे? तर उत्तर आहे माणूस मौल्यवान वस्तूंचा संचय करतो आणि पाणी वाया घालवतो. मातीत पाणी गेले की माती सोन्यासारखी पीक येते किंवा देते. निसर्गाला कळते ते माणसाला कळत नाही. क आकडा. संकल्पना स्पष्ट करा. 1. आभाळातील मोती. तर याचं स्पष्टीकरण बघूया. आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे. 2. मातीतील मोती. पिकांच्या दाण्याला मातीतील मोती म्हटले आहे. 3. मोत्यांचा संचय. पावसाच्या थेंबाला मोती म्हटले असून त्याचा संचय करण्यास सांगितले आहे. प्रश्न 4 अ आकडा. माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर आहे निसर्ग माणसाला भरभरून देतो पण माणूस निसर्गाला फक्त लुबाडतो. पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण करतो. नैसर्गिक साधन संपत्तीची लूट करतो.
निसर्गाची जोपासना केली पाहिजे. प्रदूषण होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. पुढील प्रश्न आहे ब आकडा. शब्दसिद्धी कशास म्हणतात? असे 4 मुख्य प्रकार उदाहरण देऊन स्पष्ट करा. उत्तर आहे शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो हे पाहणे म्हणजे शब्दसिद्धी होय. उदाहरण आहेत. 1. तत्सम शब्द कंसात संस्कृत भाषेतून आलेले शब्द. उदाहरणार्थ कन्या, पुत्र. 2. देशी शब्द. देशी शब्द म्हणजे मूळ शब्द. उदाहरणार्थ दगड, वांगे. 3 आहे तन्मय शब्द. तन्मय शब्द म्हणजे संस्कृत भाषेतील शब्दात बदल. उदाहरणार्थ दूध, दुग्ध. 4. परभाषीय शब्द. परभाषीय शब्द आहेत टेबल, पेन, इनाम. क आकडा पाहूया आता. शब्दांचे वचन बदल. 1. फांदी. फांदीचा अनेकवचनी शब्द आहे फांद्या. 2. लेकरू. लेकरूचा अनेकवचनी शब्द आहे लेकरे. 3 आहे चांदणी. चांदणीचा अनेकवचनी शब्द आहे चांदण्या. पुढील आकडा आहे ख. शब्दांचा वाक्यात उपयोग करा. पहिला शब्द आहे उभयंता. वाक्यात उपयोग करूया. काका आणि काकू उभयंता पूजेसाठी बसले. दुसरा शब्द आहे चौघडा. वाक्यात उपयोग करूया. लग्न मंडपात सनई चौघडा वाजत होता. ग आकडा पाहणार आहोत. समानार्थी शब्द लिहा. तर पहिला आहे अंबर. अंबरचा समानार्थी शब्द आहे आकाश. दुसरा आहे मार्ग. मार्गाचा समानार्थी शब्द आहे रस्ता किंवा पथ. 3 आहे सूर्य. सूर्याचा समानार्थी शब्द आहे प्रभाकर, रवी. ड आकडा पाहूया. वाक्य म्हणजे काय? वाक्यांचे प्रकार किती व कोणते? तर मुलांनो, वाक्य म्हणजे संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्याचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे विधानार्थी वाक्य. उदाहरणार्थ तो रोज बाजारात जातो. दुसरा आहे वाक्य प्रकार प्रश्नार्थी वाक्य. मे महिन्यात सुट्ट्या असणार का? तिसरा वाक्य प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. अरे रे किती वाईट झाले. चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. मुलांनो रांगेत चला. प्रश्न 5वा बघूया आपण. अ आकडा पत्रलेखन करा. 5 गुणांसाठी आहे. तुमच्या शाळेत 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाचे आयोजन करण्यात आले होते. तुम्ही शाळेतील सांस्कृतिक विभागाचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. बालदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित असणाऱ्या डॉक्टर हेमंत साळवे प्राचार्य यांचे आभार मानण्यासाठी तुम्ही त्यांना पत्र लिहा. तर आता आपण पत्र लिहूया. आधी स्वतःचा पत्ता लिहिणार आहोत. दर्शन भोसले, सरस्वती विद्यालय, अहमदनगर, पिन 414001, दिनांक 15/11/2020. तर मुलांना इथे आपण दिनांक ही का घेतली आहे? कारण 14 नोव्हेंबर बालदिन साजरी करण्यात आला आहे. तर मग त्याच्या पुढील तारीख 15 तारीख. प्रति डॉक्टर हेमंत साळवे प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय, अहमदनगर, पिन 414001. आदरणीय महोदय, सन विवी 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या दिवशी आपण आमच्या शाळेत बालदिनाच्या कार्यक्रमासाठी आपला बहुमोल असा वेळ दिला व आम्हा सर्व मुलांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. याबद्दल सांस्कृतिक विभाग व शाळेच्या वतीने मी आपले आभार मानत आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणातून आपण पंडित जवाहरलाल नेहरू व विद्यार्थी याविषयी अनेक कथा सांगितल्या. त्या कथा आम्हा सर्वांना खूप आवडल्या. विद्यार्थी कसा असावा, अभ्यास कसा करावा याचे आपण सुंदर मार्गदर्शन केले. रोजच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून आपण कार्यक्रमास उपस्थित राहिलात. याबद्दल आपले पुन्हा एकदा मनापासून आभार. आपला नम्र दर्शन भोसले. ब आकडा तुमच्या आवडत्या खेळाविषयी माहिती लिहा. गुण 5. आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात.
क्रिकेट, हॉकी, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल असे अनेक खेळ खेळले जातात. क्रिकेट हा खेळ खूप देशांमध्ये खेळला जातो. क्रिकेट या खेळामध्ये 11 खेळाडू असतात. जे बॅटिंग करतात त्यांना फलंदाज असे मराठीमध्ये म्हणतात आणि जे बॉल टाकतात म्हणजे चेंडू टाकतात त्यांना गोलंदाज असे म्हणतात. क्रिकेट हा खूप प्रसिद्ध असा खेळ आहे. अनेक मुलांना क्रिकेट खेळायला खूप आवडते. संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा, विषय हिंदी, इयत्ता 7वी. प्रश्न पहिला आहे अ. रिक्त स्थानों की पूर्ति करो. 1. साजी आया रे ऋतु बसंत साजी आयो. अजी गाओ रे ऋतु बसंत साजी आयो. 2. फौजी वर्दी में हम सबसे पहले हिंदुस्तान के, भारत माता के बेटे हम चलते सीना तान के. 3. नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहानी. अब भी जग में लगे सुहानी. ब. दिए गए प्रश्न के उत्तर लिखो. 1. वाचन संस्कृति बढ़ाने से होने वाले लाभ लिखो. जवाब है 1. शब्द संपदा बढ़ती है. 2. हमें बुद्धिमत्ता और समझ प्राप्त होती है. 3. कम से कम शब्द में विचार प्रकट कर सकते हैं. सवाल है दूसरा, हरे घोड़े के संदर्भ में बीरबल की चतुराई का वर्णन करो. जवाब है उसने बादशाह के सामने ऐसी शर्त रखी कि जिसे पूरा करना बादशाह सामने असंभव है किंवा असंभव था. सप्ताह के 7 दिन के अलावा वे किसी भी दिन घोड़ा देख सकते थे. क. जोड़ियां लगाओ. 1. पाठशाला की जोड़ी है विद्यार्थी. 2. डॉक्टर की जोड़ी है दवाखाना. 3. सैनिक की जोड़ी है देश की सीमा. और 4. माली की जोड़ी है बगीचा. द. विरुद्धार्थी शब्द लिखो. 1. रात के विरुद्ध है दिन. 2. पागल के विरुद्ध है समझदार. द. विरुद्ध अर्थी शब्द हमने देखे. अब प्रश्न दूसरा देखेंगे. अ. मुहावरों के अर्थ लिखो. 1. खाट पकड़ना अर्थ है बीमार होना. वाक्य में उपयोग करें. दादी की गुजरने से दादाजी ने खाट पकड़ ली. 2. हथियार डालना का अर्थ है आत्मसमर्पण करना. वाक्य में प्रयोग करेंगे. पुलिस आते ही चोरों ने हथियार डाल दिए. ब. कहावतों का अर्थ लिखो. 1. दूध का दूध, पानी का पानी करना. सत्य उजागर करना अर्थ है हम वाक्य में प्रयोग करेंगे. बीरबल की होशियारी से दूध का दूध और पानी का पानी हो जाता था. 2. जहाँ चाह वहाँ राह अर्थ है इच्छा का अभाव न होना. वाक्य में प्रयोग करेंगे हम. कौन सा भी असंभव काम नहीं होता. जहाँ चाह होती है वहाँ राह होती है. क. दिए गए शब्दों का अर्थ लिखो. 1. आतंक का शब्द है समानार्थी भय. 2. सेविका दासी. 3. किस्सा चुटकुला. और लास्ट तकलीफ दर्द. प्रश्न तीसरा अ. उत्तर लिखो. पहला है भाषा समृद्ध कैसी होती है. जवाब है भाषाओं के शब्द अन्य भाषा से मित्रता कर लेते हैं और उनमें घुल मिल जाते हैं. तमिल जैसी भाषा के शब्द अपने परिवार तक सीमित रह जाते हैं. शब्द के इस प्रकार बाहर जाने से और अन्य अनेक भाषाओं के शब्द के आने से हमारी भाषा समृद्ध होती है. 2. हम सब एक है. इस विषय पर आपका विचार लिखो. जवाब है इतनी विविधताओं के बावजूद भी सभी जाति धर्म और संप्रदाय के लोगों को एक समान अधिकार और स्वतंत्रता है. या जो भारतीय संस्कृति के गौरवशाली इतिहास को गौरवान्वित करता है. अनेकता में एकता है. सब धर्म के त्योहार सब मिलकर मनाते हैं.
आज हिंदुस्तान के सभी नागरिक आज हम सब एक है का नारा बुलंद करते हैं। प्रश्न तीसरा, कनिष्का और आर्यन को वीरता पुरस्कार घोषित होने का कारण बताओ। जवाब है, बड़ी बहादुरी से वे रात के अंधेरे में हवेली पहुंचे और वहां मौज मस्ती करते हुए डाकुओं की तस्वीरें खींच ली। थानेदार को उनकी तस्वीरें और छुपने का ठिकाना बताकर न केवल डाकुओं को पकड़वाया बल्कि भूतों के अंधविश्वास से मुक्त किया। और आखिर का है ब, दिए गए विषय पर पंक्तियां लिखो। देश के सैनिक। जवाब है, हमारे देश के सैनिक अपने परिवार को छोड़कर सीमा रेखा पर जाके हमारे देश की सेवा करते हैं। कड़ी धूप, आंधी, बर्फ की बारिश, इन सब के बावजूद भी वे डटकर खड़े रहते हैं। युद्ध के समय अपने प्राण की परवाह न करते हुए देश के लिए बलिदान देते हैं। ऐसे वीर जवानों को मेरा लाख लाख सलाम।
मूल्यमापन द्वितीय सत्र इयत्ता 7वी विषय इंग्रजी अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आपण. क्वेश्चन 1 ए. रीड फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिव्हन बिलो. क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स. बेंगलुरू. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ Innovative Technology, Bangalore, has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. The candidates will not be allowed to enter the examination hall wearing closed shoes, boots, even socks. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators and other electric gadgets. Purchase printed or blank papers and even pens. The pens will be provided in the hall by the invigilators. तर आता उत्तरावाचन झालं आहे. आपण पहिला प्रश्न पाहूया. Why is this news published in newspapers? तर आन्सर आहे to inform the candidates appearing for the exam so that they may not any inconvenience at the time of exam. Question second. Mobiles are allowed in exams? कंसात आहे true or false? आन्सर आहे false. 3. Who is conducting the test? Answer. Shivam Institute of Innovative Technology, Bengaluru. 4. Question. Which important thing is provided in the hall by the invigilators? Answer. The pens. 5. Question. Which other title is suitable for this news? Answer. Examination do's and don't. Question 2. Write down the past form to the given verb. 1. See, saw. 2. Do, did. 3. Go, went. 4. Write, wrote. 5. Sing, sang. Question 2b. Write down the meaningful of the following words. First, COP, a police officer. 2. AMIGO, amigo, friend. 3. Sprang out, SPRANGOUT, going outside. Question 3. State whether the given statement is true or false. First, Holmes expected the criminals to act that very night. Answer. True. B. The assignment answered the question and quickly closed the door. Answer. True. C. The offices and banks will be closed on the weekend. Answer. True. D. Kent Nesbitt is an old age person's poet only. Answer. False. E. Dog, 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 the whole day long is it, said Chatterbooge. Chatterbooge. False. Question 4. Find the rhyming words. 1. Sleep, sheep. 2. Tree, free. 3. Bright, night. Question 5. Think and answer. A. What did you feel when you read the line, please don't read this poem? When I read the line, please don't read this poem, I wanted to read the poem badly. B. Who was well suited for the job? Answer. Mr. Wilson. C.
C. How did Mr. Meriwether come to know about the crime? Answer. Mr. Holmes, who after his investigation was confirmed that the criminals had planted a bank robbery. D. What did Mama Pangolin do? Why? Mama Pangolin woke up the child because she wanted to take her baby for ant eating. E. What is the name of the ship? Answer. Abraham Lincoln. Question 6. Write down few lines on any school subjects which you like. Answer. My favorite subject is English. English is spoken all over the world. Writing in English very easy. I love reading English textbooks and loves to write. We try to speak English with each other. Question 7. Make the WH questions of the following sentences. A. Where are you going? Answer. Where? B. What is she painting? Answer. What? C. Why are you laughing? Answer. Why? D. Who is India's president? Answer. Who? Question 8. Underline and label the direct and indirect objects in following sentences. A. Mr. Desai teaches us English. Direct object English. Indirect object us. B. He brought some water for the old man. Direct object water. Indirect object the old man. C number. She paid 50 rupees to the shopkeeper. Direct object 50 rupees. Indirect object shopkeeper. D. Arpita mailed her photographs to her sister. Direct object sister. Indirect object photographs. E. Abhay sold his car to his neighbor. Direct object car. Indirect object neighbor. संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा विषय विज्ञान इयत्ता 7वी अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आपण. प्रश्न पहिला. अ. रिकाम्या जागा भरा. 1. पचनाची क्रिया मुखपासून सुरू होते. उत्तर आहे मुख. 2. दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते. त्या रेषेला क्षितिज म्हणतात. उत्तर आहे क्षितिज. 3. ध्वनीची वारंवारिता हर्ट्झ मध्ये मोजतात. 4. ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्य छाया दिन म्हणतात. उत्तर आहे शून्य छाया. 5. बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलँड सिमेंट वापरले जाते. उत्तर आहे पोर्टलँड. 6. ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत 9 नक्षत्रे येतात. उत्तर आहे 9. ब आकडा व्याख्या लिहा. 1. क्षितिज. दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते. त्या रेषेला क्षितिज असे म्हणतात. 2. अन्नपचन. खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे म्हणजे अन्नपचन होय. 3. सूक्ष्मजीव. डोळ्यांनी सहजपणे न दिसणारे जीव म्हणजे सूक्ष्मजीव होय. 4. चंद्रग्रहण. सूर्य आणि चंद्र यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो. यालाच चंद्रग्रहण असे म्हणतात. 5. तारकासमूह. खगोलाच्या एकाच लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह म्हणतात. प्रश्न दुसरा. अ आकडा टिपा लिहा. 1. खनिज संपत्ती. पर्यावरणातील विविध प्रक्रियांमधून ही खनिजे तयार झालेली असतात. कोळसा,
धातू, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही खनिज संपत्ती आहे. 2 आकडा अणू आणि रेणू याविषयी बघूया. मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू असे म्हणतात. पदार्थाच्या लहान कण म्हणजेच रेणू होय. ब आकडा जोड्या लावा. 1 वारंवारिता, 2 हुकायंत्र, 3 पेप्सिन, 4 लॅक्टिक आम्ल आणि 5 लहान आतडे. आता यापुढे पहा, आपल्याला क्रमाने जठर HZ मध्ये मोजतात, चुंबक सूची, आंत्ररस आणि किण्वन असे दिले आहेत. तर आपण यांच्या जोड्या लावूया योग्य. पहिली आहे वारंवारिताची जोडी HZ मध्ये मोजतात. 2 हुकायंत्रची जोडी आहे चुंबक सूची. 3 पेप्सिनची जोडी आहे जठर. 4 लॅक्टिक आम्लची जोडी आहे किण्वन आणि लहान आतडेची जोडी आहे आंत्ररस. क आकडा चुकी बरोबर ते लिहा. पहिला आहे ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. उत्तर आहे बरोबर. 2 आपल्या गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्ती महत्त्वाची असते. उत्तर आहे बरोबर. 3 कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. उत्तर आहे बरोबर. 4 उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळतात किंवा गुंडाळले जाते. उत्तर आहे बरोबर. 4 तांबे, पितळ अशा प्रकारचे भांड्यांना कलही करावी. उत्तर आहे बरोबर. प्रश्न 3 अ आकडा उत्तरे लिहा. 1 पेशी म्हणजे काय? तर उत्तर आहे सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले आहे त्याला पेशी म्हणतात. 2 जीवाश्म इंधन म्हणजे काय? त्यांचे प्रकार कोणते? उत्तर आहे जमिनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळणारे इंधन म्हणजे जीवाश्म इंधन होय. त्यांचे खालील प्रकार डिझेल, पेट्रोल, केरोसिन यासारखे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. 3 ध्वनींची निर्मिती कशी होते? उत्तर आहे वस्तूंच्या लयबद्ध कंपनांमुळे ध्वनींची निर्मिती होते. 4 नक्षत्रे लागणे म्हणजे काय? उत्तर आहे पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक नक्षत्र असते हे लक्षात येते. 5 होकायंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो? उत्तर आहे कारण चुंबक सुई ही कायम दक्षिणोत्तर स्थिर होत असल्याने दिशा ठरवताना त्याचा उपयोग होतो. क आकडा विसंगत पद ओळखा. 1 कापड, तवा, रुमाल, धागे. तर यातील विसंगत पद आहे तवा. 2 आंबा, वड, ताड, हरभरा. यातील विसंगत पद आहे हरभरा. 3 हरिण, मासा, मानव, वाघ. तर यातील विसंगत पद आहे मासा. 4 सूर्य, तारा, चंद्र, दिवा. यातील विसंगत पद आहे दिवा. 5 चिकू, तुळस, पपई, डाळिंब. यातील विसंगत पद आहे तुळस. प्रश्न 4 अ आकडा फरक स्पष्ट करा. 1 वनस्पती पेशी व प्राणी पेशी. वनस्पती पेशीमधील बघूया. 1 वनस्पती पेशीभोवती स्वतंत्र पेशीभित्तिका असते. प्राणी पेशीमध्ये 1 प्राणी पेशीमध्ये स्वतंत्र पेशीभित्तिका नसते. 2 वनस्पती पेशीमध्ये हरितद्रव्य असते. इकडे प्राणी पेशीमध्ये 2 प्राणी पेशीमध्ये हरितद्रव्य नसते. 3 वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी रिक्तिका असते तर प्राणी पेशीमध्ये 3 यामध्ये रिक्तिका आकाराने छोट्या असतात. तर दुसरा आकडा आहे आवर्ती बदल व अनावर्ती बदल. यामधील फरक पाहूया. आवर्ती बदल जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात अशा बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात. उत्तर समुद्रातील भरती ओहोटी, दिवस रात्र, ऋतू बदल. अनावर्ती बदल बघूया. एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही. तो झालाच तर दोन्हींमधील कालावधी एकसारखा नसतो. अशा बदलांना अनावर्ती बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ पुरेने, भूकंप, वादळ, झाडावर बसलेला पक्षी उडणे. तिसरा फरक आहे प्रकाशाचे बिंदू स्रोत व विस्तारित रूप. प्रकाशचे बिंदू स्रोत आणि विस्तारित रूप यातील आता आपण फरक बघूया. 1 प्रकाशाचा बिंदू स्रोत बिंदू इतका लहान असतो. विस्तारित रूपमध्ये विस्तारित स्रोत हा मोठा असतो.
2 यापासून गडद छाया मिळते, तर विस्तारित रूपमध्ये यापासून फिकट छाया मिळते. 3 प्रकाशाचे बिंदुस्रोत यापासून मिळणाऱ्या गडद छायेस प्रछाया असे म्हणतात, तर विस्तारित रूपमध्ये 3 फिकट छायेस उपछाया असे म्हणतात. ब कारणे लिहा. 1 मादक पदार्थांचे सेवन करू नये. उत्तर आहे कारण यामुळे पचनसंस्थेचे अवयव व्यवस्थित कार्य करीनासे होतात. मादक पदार्थांच्या सेवनामुळे उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार उद्भवतात. तंबाखूच्या सेवनाने घसा, आतडे यांना दाह होतो व त्यातून कॅन्सर होण्याचा संभव असतो. 2 उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. उत्तर आहे सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचताना ही किरणे डोळ्यांना घातक असतात, त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते, म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. पुढील प्रश्न आहे 3. तबला व सतार यापासून निर्माण होणारा ध्वनी वेगळा असतो. उत्तर आहे कारण तबल्याचा पृष्ठभाग हा चामड्याचा असतो आणि सतारीमध्ये तारा जोडलेल्या असतात. चामड्यात होणारी कंपने आणि तारांमध्ये होणारी कंपने वेगळी असतात आणि त्यातून होणाऱ्या ध्वनी हा वेगळाच असतो.